सर्वांना नमस्कार। एकादशीच्या निमित्तानं आज काही चिंतन आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून करायचं आहे। ओवी आहे, अध्याय आहे 13वा आणि ओवी क्रमांक 131 आहे। किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, मग तेथे जे होय तया नाव सुख। सगळ्यांनी लक्ष द्या। किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, मग तेथे जे होय तया नाम सुख। सुखाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे। आपण ज्याला सुख म्हणतो ते सुख नसून सुखाचा भास आहे। आम्ही पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्या माध्यमातून ही इंद्रिय बहिर्मुख होऊन त्या त्या विषयाचा उपभोग घेत असतात। म्हणून आमचं जे सुख आहे ते विषयांच्या स्तरावरचं सुख आहे। पण संतांना हे सुख मान्य नाही। आपल्याला एखादी वस्तू मिळाली, आता चहा मिळाला, दुःख होते का सुख? काय होतं? सुख होते। डायबिटिक पेशंट आहे आणि पूर्वी चहा पित होता, आता चहा समोर आला, मग ते पिल्यावर काय होणार? सुख का दुःख? जो चहा पूर्वी सुख देत होता, आनंद देत होता, तो चहा डॉक्टरांनी सांगितलं घेऊ नका, मग काय द्यायला लागला? दुःख। म्हणजे काय? याचा अर्थ काय? पूर्वी जे अनुकूल होतं त्याला आम्ही सुख म्हणत होतो, आणि ते ज्यावेळा प्रतिकूल झालं त्याला आम्ही काय म्हणतो? दुःख म्हणतो। अनुकूलस्य सुखम प्रतिकूलस्य दुःखम। जी गोष्ट अनुकूल आहे, फॅन आहे, फॅन सुखाचा का दुःखाचा? उन्हाळ्यामध्ये सुखाचा, पावसाळ्यामध्ये दुःखाचा। मग सुख आणि दुःख फॅननं निर्माण केलं, पावसानं निर्माण केलं, का उन्हानं निर्माण केलं, का देहानं निर्माण केलं, का मनानं निर्माण केलं? कुणी निर्माण केलं? का मायेनं निर्माण केलं, का ईश्वरानं निर्माण केलं? कुणी निर्माण केलं? तर हे सुख आणि दुःख हे आमच्या मनानं निर्माण केलेली कल्पना आहे। काय आहे सुख? काय आहे सुख? काय आहे? सत्य आहे का कल्पना आहे? सुख काय आहे? सत्य का कल्पना? आमचं आतापर्यंतचं जीवन ह्या कल्पनेमध्ये सुख शोधायला लागले। कल्पनेमधलं सुख, आभासित सुख, मिथ्या सुख, नश्वर सुख, नसलेलं सुख, कल्पनेतलं सुख आहे आमचं। वारकरी संप्रदायामध्ये सारखं सांगतात,
कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. इथेही सुख आलं आणि कल्पना आली. मग कल्पनेमधलं सुख असं संतांना, नामदेव महाराजांना सांगायचं आहे काय? उलट कल्पना रहित झाल्यानंतर, अज्ञान नाहीस झाल्यानंतर, ज्ञान प्राप्तीनंतर जे होते, जे सत्य आहे, त्याला संतांनी सुख असं म्हटलेलं आहे. आणि जीवानं सुख कशाला म्हटलं तर विषयांच्या पातळीवरचं सुख आहे. बर, ते सुद्धा आम्हाला परिस्थितीनुसार कधी सुखाचं आणि कधी दुःखाचं ठरते. मुलं बाळ सुखासाठी केली, पत्नी सुखासाठी केली, लग्न सुखासाठी केलं, अनुभव काय? आता काय अनुभव? म्हणून संत आवर्जून सांगतात, सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय. आपण किती वेळा गेलो? मग एक वेळ गेल्यानंतर जर सुख होतंय असं कुणाचं म्हणणं आहे? संतांचं म्हणणं आहे. आम्ही अनेक वेळा गेलो तरी सुद्धा आम्हाला बोला म्हणजे हे करावं, सुख अजून झालेलं. म्हणून महाराज आमची सांगतात, सुखाचं स्थान कळालेलं नाही आणि दुःखाचं कारण समजलेलं. सोपं आहे. सुखाचं स्थान जीवाला समजावं आणि दुःखाला कारण काय आहे हे समजावं. जर दुःखाचं कारण निवृत्त झालं आणि सुखाचं स्थान समजलं तर सुख होण्यासाठी त्या जीवाला वेळ लागणार नाही. त्याला संतांनी आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची, आत्यंतिक ह्या सगळ्या शब्दांना अर्थ आहे. आत्यंतिक म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती. कारण ठेवून कार्याची निवृत्ती नाही. कारण तसंच आहे आणि फड पेटवलाय, डोंगर पेटवलेला आहे. मग काय होणार? वरचं गवत जळून जाणार, पण पाऊस पडल्यावर आणि उगवणार. म्हणजे कारण तिथं शिल्लक असल्यामुळे जसं ते गवत डोंगर परत गवतानं भरतो, तसा जीवाच्या ठिकाणी कारण अज्ञान शिल्लक असलं तर त्याला परत 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 हे दुःख भोगावंच लागते. म्हणून दोन प्रकारची सुख लक्षात ठेवा. एक आहे वैषयिक सुख, विषयांच्या ठिकाणी असलेलं सुख, आणि दुसरं सुख हे आत्मस्वरूपाचं सुख. आता जीव कशाला चटावलेला आहे? विषय सुखाला चटावलेला. संतांनी कशाला चटावायला सांगितलंय? लाचावले मन कशाची लागली गोडी? लागलीसी गोडी जीवाला कशाची लागली गोडी? लाचावले मन प्रमाण बरोबर आहे, पण ते प्रमाण आम्हाला लागू होते का? प्रमाण बरोबर. लाचावले मन लागलीसी ते जीवेन सोडी. हा, मग जीवानं काय सोडायचं नाही? चहा, कॉफी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, काय जीवानं सोडायचं नाही? आणि जीवानं आता काय सोडले? जीवानं सुखाचं स्थान सोडले. आणि इच्छा तर सुखाची आहे, पण स्थान तर सोडलंय, विसरलाय स्थान. म्हणून जीवाला सुखाचं स्थान सांगितलं संतांनी इथं. आणि दुःखाला कारण आहे ते जीव स्वतःच, त्याला अज्ञान आहे.
स्वरूपाचं त्याला अज्ञान आहे, मी कोण आहे हे त्याला अज्ञान आहे. आणि त्या आत्मविस्मृतीमध्ये हा मृगासारखा कस्तुरी मृग. हरिण काय करतं? स्वतःच्या नाभीमध्ये असलेल्या कस्तुरीचा विसर पडतो आणि त्या कस्तुरीसाठी धावाधाव करतो. आणि मग संत त्याला सांगतात की ते फिरून फिरून थकतं आणि आपल्या कुशीमध्ये मान घालून झोपतं आणि त्यानंतर लक्षात येतं, अरे आपल्या नाभीमधूनच वास येतोय. आणि संतांनी काय सांगितलं? कस्तुरी, जरा बघूया, कस्तुरी मळवट म्हणजे काय हो? कस्तुरी मळवट म्हणजे काय? कस्तुरी मळवट ना, कुठं असतो मळवट? कपाळावर. कशाचा असतो? कस्तुरीचा. तुम्ही कधी लावली नाही पांडुरंगाला कस्तुरी? आम्हालाच खायला मिळेना झाली, पांडुरंगाला कुठे लावू म्हणा. का बरं संतांनी असं कस्तुरी मळवट म्हटले असतील? कधी विचार केलाय? चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती, कस्तुरी मळवट का? तुम्ही कसला भरता? संतांचं सांगणं काय गूढ असते, एवढं सहजासहजी उलगडत नाही. आणि म्हणून आपण विचार करत होतो, मनाला अनुकूल संवेदना त्याला सुख असं म्हणतात, मनाला प्रतिकूल संवेदना त्याला दुःख असं म्हणतात. आणि आम्ही काय करतो, जे अनुकूल आहे ना ते जमवायचा प्रयत्न करतो आणि प्रतिकूल आहे ना ते टाकायचा प्रयत्न, तेच करतो आम्ही. अनुकूल सुखम, प्रतिकूल दुःखम. पण जे आम्ही अनुकूल म्हणतो ते काळानुसार बदलतं, टिकत नाही. उदाहरण बघितलं आपण, आम्ही लग्न सुखासाठी केलं, अनुकूल गुण जमवून पत्नी आणली, गुणमिलन करून पत्नी आणली हो. पण नंतर लक्षात आलं की मी सुख विकत आणलं नाही. काय विकत आणलं? दुःखच विकत आणलेलं आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलं की या संसारामध्ये आल्यानंतर संसार सुखाचा होणार आहे. अवघाची संसार करीन. कधी होईल? कुठले तीन लोक? तीन लोक कुठे आहेत? वर. मग स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. मग कुठं आहेत स्वर्ग, मृत्यू, पाताळ? कुणी बघितले? महाराज आमचे प्रभू कीर्तनात सांगतात, हो आमचा बाप स्वर्गात गेला. ते काय म्हटले, कुठे मोबाईलवर फोन आलाय स्वर्गातनं, बाबा मी स्वर्गामध्ये आमक्या अहो, देह जर जाळून टाकत असतील तर त्याला काही नवीन देह करून देणार आहेत तिथं? असं काय आपल्या कल्पना आहेत? माझी आजी तिथं आहे, तिथं काय आहे? अहो देहच नाही तिथं, कुठं काय आहे त्यावेळेला? म्हणून ह्या कल्पना आमच्या सगळ्या आहेत, त्या कल्पनेचा निराश व्हायला पाहिजे. फार कल्पना आहेत आमच्या. आमचं जीवन कल्पनेतलं आहे. आमचं सुख सुद्धा कल्पना आहे, आमचं दुःख सुद्धा कल्पना आहे, आमचा जन्म कल्पना आहे, आमचं मरण कल्पना आहे, आमचा बंध कल्पनेतला आहे, आमचा मोक्षही कल्पनेतला आहे. मग ह्या सगळ्या कल्पनेचा निराश करायचा आणि आपलं अस्तित्व, आपलं सत्य स्वरूप समजावून घ्यायचं, याचं नाव आहे ज्ञान. त्याच्यासाठी जो झटतो त्याचं नाव आहे वारकरी.
त्याच्यासाठी जो तळमळतो त्याचं नाव आहे साधक. त्याच्यासाठी ज्याच्या अंतःकरणामध्ये भावना आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये ओढ आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय मी उद्धार पावेन, त्याचं नाव आहे साधक, त्याचं नाव आहे मुमुक्षू. आमच्या अंतःकरणामध्ये आहे का हो? आम्ही व्यावहारिक सुखालाच आता सुख मानवायला लागलोय. आणि ते व्यावहारिक सुख जे आहे आमचं ते सत्य नाही. पैसे मिळवून बघितले, पैसे मिळवून बघितले की, लग्न करून बघितलं, जीवन बघितलं, कपडे घेऊन बघितले, सगळं जमवलं की, पण परिणाम काय? संत म्हणतात विषय विषयांचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू कुणाला झाला? जीवाला झाला, जीवाला. मग ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागल्यात, अरे परमार्थ गोड आहे आणि संसार कडू आहे. आपला अनुभव काय हो? आता तुम्ही काय म्हणता मागे भगिनी मंडळी, देवा आता मला घेऊन चल, आता मला, मग एवढं सुखासाठी केलं आणि आता प्रार्थना मला घेऊन चल, इथंच राहावा की. त्याच्यानंतर लक्षात येतं, ज्या वेळेला बुद्धी काम करायचं बंद होते ना, त्यावेळेला लक्षात येतं की जे मी सुखासाठी केलं, सुख समजून केलं, सुखाची धारणा आमच्या बुद्धीमध्ये ठेवून केलं, तर ते मी सुखाच्या नावाखाली दुःखच जवळ घेत होतो. आणि जे मला दुःखाचं वाटत होतं ते सुखाचं होतं आणि त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. संत म्हणतात संसाराकडे, प्रपंचाकडे दुर्लक्ष कर आणि आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा. बघा संतांनी एक एक शब्द असे वापरल्यात, प्रत्येक ठिकाणी जीव येतोय बघा, देह येत नाही. माझ्या जीवीची भेटी लागी जीवा. तुम्ही जर का बरं असं म्हणत असतील हो, भेटी लागे जीवा, माझ्या जीवीची आवडी? कारण का आम्ही आत्ता स्वतःला देह समजून जीवन जगतोय. आणि संत म्हणतात तू देह नाहीस, तू जीव आहेस. आणि हा जीव चैतन्य स्वरूप आहे. प्रत्येक जीव हा चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे. पण अज्ञानामुळं, आम्ही अज्ञान घेऊन जगत असल्यामुळे, आमच्या अंतःकरणाच्या स्तरावर अज्ञान असल्यामुळे, आवरण असल्यामुळे आम्ही जीव आहोत, त्याचे अंश आहोत, त्याचं स्वरूप आहोत, हे आमच्या दिवसभर लक्षात येत नाही. आणि म्हणून ज्ञानदेवांनी प्रमाण दिलं, तैसे अज्ञान एक जे रूढे, मग कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी की जे पुढे देह मी असे. अज्ञानामुळं काय विषय समजण्यासाठी विषयाची पार्श्वभूमी थोडीशी तयार पाहिजे, नाहीतर विषय जरा जड जातो. आम्ही स्वतःला देह समजतो. का समजतो? तर मी जीव आहे हे मला माहिती नाही. त्याच्याही पुढे जाऊन मी परमात्मरूप आहे, मी प्रत्यक्ष देवस्वरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, ही तर तिसरी स्टेप आहे.
आता ती तिसरी स्टेप म्हणजे मी एक चैतन्य आहे, काया ही पंढरी, आणि माझं जे आत्मरूप आहे ना तोच पांडुरंग आहे. पण ते आत्मरूप जाणण्यासाठी हळूहळू प्रवास करावा लागतो. एकदम प्रवास होत नाही, एकदम प्रवास होत नाही, एकदम PhD होत नाही. पहिल्यांदा 1ली ते 5वी, 5वी ते 10वी, 10वी ते 12वी, 12वी ते पदवी, आणि पदवी ते पदव्युत्तर पदवी, आणि त्यानंतर PhD. आपल्याला जायचं आहे तिकडे. आमचं चाललंय अजून 1ली ते 5वी, 1ली ते 5वीत आमचं सारखा अभ्यास चालू आहे. बरीच वर्ष आम्ही त्या वर्गामध्ये अभ्यास करतोय. मग ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागल्यात की बाबा, विषयांच्या पातळीवरचं सुख खरं नाही. तुम्हाला पटतंय का वय? पटतंय का? पुलाव खाल्ल्यावर सुख होते काय? पुलाव सुख होते का? होते? होऊ दे की, काय अडचण नाही. पण ते जिभेच्या स्तरावरचं सुख आहे. काय महाराज म्हणतात, सुख होते म्हणजे काय होते? तर बघा, तुम्हाला एक साडी पाहिजे असं समजा, शर्ट पाहिजे असं समजा, किंवा मोबाईल पाहिजे. आता मोबाईलचं जरा फॅड आहे. अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. कशाची? मोबाईलची. मग कुठे गेला? कुठे गेला? दुकानात गेला. मग काय झालं? ते मोबाईल घेतला. घेतल्यावर काय झालं? इच्छा निवृत्त झाली. त्यावेळेला इच्छा निवृत्त झाली. मग प्रक्रिया काय झाली? तर संत सांगतात की मनामध्ये, अंतःकरणामध्ये एखादी वृत्ती निर्माण झाली तर ती अंतःकरण चंचल होते. विषयांचा जसा खडा पडला कशात? तलावामध्ये, तर ते काय होते? बघा की असे तरंग उठतात की नाही? तरंग उठल्यावर काय होते? ते काठाला जाऊन थडकतात. तसं मला एखादी वस्तू पाहिजे असं ज्या वेळेला होते, त्यावेळेला त्यात विषयाच्या वृत्तीचे तरंग अंतःकरणामध्ये निर्माण होतात, आणि अंतःकरण स्थिर असलेलं काय अस्थिर होतं, चंचल होते ना. मग आता ती वृत्ती, ती इच्छा पूर्ण झाली, आणि ते अंतःकरण काय झालं? शांत झालं. मग शांत झालेले अंतःकरण कशामुळे झालं? तर इच्छा पूर्ण झाली. इच्छा निर्माण व्हायच्या अगोदर सुद्धा शांतच होतं. इच्छा निर्माण झाल्यावर काय झालं? चंचल झालं. इच्छा पूर्ण झाल्यावर काय झालं? शांत झालं. मग आता तुम्हाला शांत झाल्यावर बरं वाटते का चंचल झाल्यावर बरं वाटते? काय झाल्यावर बरं वाटते? मोबाईल मिळाला, शांत. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो लग्न झालं, आता बघा शांती झाली. सगळ्यांचा अनुभव, लग्न झालं, धावपळ थांबली, आता काय झाली? शांती झाली. पण शांत झाल्यावर मला सुख होते हे त्याच्या लक्षातच येत नाही. रोज ते संध्याकाळी झोपल्यावर शांत होते. आता मी जरा काय करतो? शांततेमध्ये झोपतो. कुठे झोपतो? शांततेत झोपतो. आणि शांतता ही त्याचं स्वतःचं स्वरूप आहे. ते विसरते ते, आणि अंतःकरणात असलेल्या वासनेकडे पसरते, आणि असं सारखं करते ते. मग इच्छेमुळं दुःख होते, आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर, भोगातनं निवृत्त झाल्यानंतर भोगरहित अंतःकरण, इच्छारहित अंतःकरण आमचं सात्विक होते.
आणि सात्विक अंतकरणामध्ये आपलं जे आत्मचैतन्य आहे त्याचं सुख प्रतिबिंबित होते, प्रतिबिंबित होते. अजून प्रतिबिंबातलंच आहे अंतकरणाच्या स्तरावरचं सुख. तिथं सुखाचा त्याला एक क्षणभर आस्वाद मिळतो. म्हणजे निरीच्छ झाल्यानंतर अंतकरण शांत होते आणि शांत झालेल्या अंतकरणामध्ये आपल्या आतमध्ये असलेल्या चैतन्याचा आपल्याला स्पर्श होतो. आता हा दिवसात किती वेळा होतोय? किती वेळा होतोय? तिकडं लक्ष कुणाचं आहे? आम्हाला असं वाटतंय तिथं कोणतरी आहे, तिथं काहीतरी आहे. संत म्हणतात तिथं काहीच नाही, तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. आमची मूळ जागा आम्ही चुकलो. आणि तुकाराम महाराज म्हणतात तुझं आहे तुझं पाशी, तुझं सुख, तुझं शांती, तुझं समाधान, तुझी विश्रांती, तुझा आनंद तुझ्याजवळच आहे. म्हणून कीर्तनकार आहेत ना, सारखी ती म्हातारीची गोष्ट सांगतात. म्हातारीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे कोणती? माहिती आहे ना? बोला की मग, कोणती म्हातारीची गोष्ट हो? अहो सुई पडलेली हो. कुठं पडलेली? घरात. शोधत कुठे होती? उजेडात. कारण कुणीतरी सांगितलं उजेडात शोध, म्हणून बाहेर उजेड पडला होता, तिकडं शोधायला लागली. आणि शोधायला पाहिजे होतं कुठं? तसं जीवाची सुई, आणि इथं सोय शब्द वापरला. सुई जसं त्या धाग्यानं टाचतो, शिवतो, विणतो, तसं ह्या जीवाला जर शांती पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, तर त्यानं ती सुई जिथं आहे, ती सोय जिथं आहे, स्वतःच्या घरात आहे, तिथं शोधायला पाहिजे. शोधणार. आणि त्यांनी सांगितलं सुखासाठी करीसी तळमळ, तर काय कर? काय करायला सांगितलं? बोला की. अहो प्रमाण माहिती आहे की तुम्हाला? सुखासाठी करीसी तळमळ तरी, आणि इथं तर म्हणायला लागले तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. कसा मेळ घालायचा बुवा? मग गेलेली बरोबर आहेत का न गेलेली बरोबर आहेत? महाराज तुम्ही कोड्यात टाकू नका. महाराज म्हणा तुम्ही कोड्यात टाकू नका. एक तर तुम्ही गेलेला नाही आणि आम्हाला बी आणि वरनं जायला हरकत नाही. वारकऱ्याचं व्रत आहे, वारकऱ्याची श्रद्धा आहे, वारकऱ्याचं प्रेम आहे, पण जात असताना सुद्धा त्याला विसरून चालणार नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचं स्मरण चुकवून चालणार नाही, लक्ष दुसरीकडे देऊन चालणार नाही. लक्ष जात असताना सुद्धा बोलावा विठ्ठल. आपण असं करतो, बोलावा विठ्ठल. आता नाही, वारीमध्ये दुसरं काही बोलायचं नाही, संसारातलं बोलायचं नाही, पै पाहुण्यांचं बोलायचं नाही, दुसऱ्याचे दोष काढायचे नाहीत, घरची फिकीर करायची नाही. असं वारीमध्ये आपण करतो? नाही करत. मग काय करतो? जे नको तेच करतो आणि बंद बांधून घेतो, दुसऱ्याचे दोष काढतो, मग बंद बांधून घेतो. अशी वारी असते. संत म्हणतात बोलायचं असलं तर विठ्ठल बोल, बोलायचं असलं बोलू ऐसे बोल, जेने बोले विठ्ठल डोले. खरोखर आपण बोलायला लागल्यानंतर विठ्ठल डोलतो का हो? असं तुम्ही दिवसात कधीतरी विचार केला? हां, आता मला वेळ आहे थोडासा, आता मी असं बोलतो की विठ्ठल डोलायला लागेल. आम्ही बोलायला लागलो ना तर कुत्रं सुद्धा उभं राहत नाही हो शेजारी.
आम्ही जर बघायला लागलो की नाही तर कुत्र्याला सुद्धा समजते ह्याच्या नजरेमध्ये प्रेम नाही. तुकाराम महाराजांच्या अंगाखांद्यावर चिमण्या खेळायला लागल्या, ते आपल्यासाठी खूप जन्माचं स्वप्न आहे. आमच्या शेजारी माणसं बसणार, संत तर लांबची गोष्ट आहे, या आजूबाजूची माणसं सुद्धा आमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की याला बघितल्यावर आजचा दिवस काही काम होईल असं वाटत. तुम्हाला बघितल्यावर लोकांनी प्रसन्न होते का दुःख होते? तुम्हाला मला बघितल्यानंतर काय होते? आपला चेहरा बघितल्यावर त्यांना मांजर आडवं गेल्यासारखं वाटत नाही ना? असा इतका सुंदर चेहरा आपला का असतोय? पांडुरंगाच्या भक्तीमुळे. तुकाराम महाराजांचा चेहरा बघा, तिकडे बघा. एकनाथांचा बघा, ज्ञानदेवांचा बघा. कधीतरी आरशात बघितल्यानंतर असं कधी वाटलं का हो की माझा चेहरा आज मी ज्ञानदेवांसारखा ठेवणार आहे, माझा चेहरा आज मी एकनाथांसारखा ठेवणार आहे, माझा चेहरा आज तुकाराम महाराजांसारखा ठेवणार आहे, माझा अंतकरण तुकाराम महाराजांसारखं करणार आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव येणे सोसे मन, झाले हाव भरी परत माघारी येत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. तुका म्हणे देह भरिला. देह काय भरला? देहामध्ये विठ्ठल भरला. आम्ही काय भरला? नाही, आम्ही काय भरला ते प्रमाण झालं. आता ते काम क्रोध आमच्यातनं गेलेलं नाहीत. काम गेला असता तर इच्छा कशाला निर्माण झाली असती, आणि इच्छा निर्माण झाली नसते तर बाजारात कशाला हिंडला असता? हिंडतोय याचा अर्थ इच्छा घेऊन हिंडतोय. कुत्र हिंडतं ना, तुमच्या घरी येतं कुत्र, कशासाठी येतं? कुत्र कशासाठी येतं? भाकरीसाठी, है ना? भाकरीसाठी कुत्र येतं. तसं हे कुत्र आहे ना, ते कुत्र नव्ह, तुम्ही त्याला हाड म्हणता. आणि हे सुद्धा कुत्र आहे ना, विषयांच्या दारामध्ये जाऊन भाकरी मागायला लागले. ओ देव देव देव. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या 5 विषयांमधून, म्हणून त्या कुत्र्याचं उदाहरण देतात. कुत्र चघळते हाड आणि त्याच्याच हिरडीमधून रक्त येत असते. त्याला वाटतंय त्या हाडामधलं सुख आहे, पण त्याला माहिती नाही स्वतःच्याच हिरडीमधनं काय व्हायला लागलेलं आहे, रक्त यायला लागले. तसं हे कुत्र, हे विषयरूपी हाडच चघळायला लागले हो. आणि म्हणून ये मन श्वान समान फिरत है. हे मन आहे ना, त्या कुत्र्यासारखं या विषयांच्या दारामध्ये हिंडतंय हो, आणि सुखाची इच्छा घेऊन वन वन भटकतंय. बरं, ह्या जन्मात भटकतंय. आम्ही मागच्या जन्मातही तेच केलं. याही जन्मामध्ये आम्ही विषयांच्या दारामध्ये हिंडायला लागलोय आणि पुढच्या जन्माची व्यवस्था करायला लागलोय. ही जर सोडायचं असलं तर संत सांगतात की तुझं स्वरूप समजून घे. तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू मन नाहीस, तू जीव आहेस. मग आता जीव म्हणजे काय, हे विषय सुरू आपला. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथे जे होय तया नाव सुख. आता संतांना विषया सुखाची व्याख्या मान्य नाही. विषयामध्ये सुख नाही, विषयामध्ये अनित्यत्व आहे, बद्धत्व आहे, दुःखित्वम आहे आणि मिथ्यात्वम आहे. विषयांच्या सुखाच्या ठिकाणी 4 दोष आहेत. काय काय? एक अनित्य आहे विषयाचं सुख. विषयांच्या सुखामुळं दुःख मिळतं. विषयांच्या सुखामुळं जीव बद्ध होतो
आणि विषयामधलं सुख मिथ्या आहे, खरं नाही. मान्य मान्य आहे का? मान्य आहे. चला, संतांना जे मान्य आहे ते आम्हाला मान्य आहे. मग आता खरं सुख काय आहे? आत्मसुख खरं आहे. कोणतं सुख खरं आहे? आत्मसुख. म्हणजे काय? जीवानं आपण कोण आहे हे ओळखायचं आहे आणि देव कोण आहे ते ओळखायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मग ह्या जीवानं आता मी देह नाही, या देहामध्ये राहणारा मी जीव आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला काय वाटतं? मी देह आहे, पण मी देह नाही. हे कसं? तर छोटंसं उदाहरण देतो म्हणजे समजेल. तुम्ही आता या ठिकाणी जागृतीमध्ये आहे, आता संध्याकाळी झोपणार ना? त्यावेळेला देह पडलेला असतोय कुठं? कॉटवर. आणि तुम्ही कुठे असता? देह कॉटवर असता आणि तुम्ही कुठे असता? तुम्ही त्याला सोडलेलं असतं ना. हे बघा, कॉटवर देह पडून तुम्ही कुठेतरी स्वप्नामध्ये काहीतरी बघत असता. हे तरी मान्य आहे की नाही? मान्य आहे. मग त्यावेळेला तुम्ही देह असता का हाच देह तिथं स्वप्नामध्ये असतोय? तर हा देह स्वप्नामध्ये नसतो, हा पडलेला असतो आणि तुम्ही त्या ठिकाणी दुसरं स्वप्न जे पाहता, नवीन देह निर्माण करून त्या स्वप्नामध्ये तुम्ही, म्हणजे सांगायचं काय आहे की हा देह तुम्ही सोडता. आणि आत्ता सुद्धा तुम्ही ह्या देहाला सोडलेलंच आहे. का सोडलेलं आहे ते कसं समजून घ्यायचं? तर हा माझा काय आहे? हात आहे. हा हात आहे, हे हात म्हणतोय का आणि कोण म्हणतोय? तुम्ही म्हणताय. लक्षात येते की नाही? हा हात आहे, हा पाय आहे, हे म्हणणारा ह्याच्यापासनं वेगळा आहे, म्हणून तो म्हणतोय की हा माझा देह आहे. मग तो जो म्हणणारा आहे की नाही, जरा तुम्हाला त्रास व्हायला लागलाय मला माहिती आहे, पण असू द्या, घ्या त्रास करून. जरा एवढा संसारासाठी त्रास केला तर आता आपण कोण आहोत हे समजून घेण्यासाठी जरा त्रास करून घ्या. हा त्रास नाही, हे तुम्हाला पुढच्या जन्मात, पुढच्या राहिलेल्या आयुष्यात आता मदत करणार आहे. घरात राहणारा तुम्ही आणि घर एक आहेत का दोन? तुमच्या घरात तुम्ही राहता, घर आणि तुम्ही एक आहे का दोन? आता हे बाबा आहेत दळवी महाराज, तुमचं घर आहे आणि तुम्ही एक का दोन? दोन हो. अहो, घर भिंतींचं आहे आणि त्यात तुम्ही घरातनं फिरता की नाही? म्हणजे घराला तुम्ही चिटकून बसलाय का? नाही. म्हणून तुम्ही बेडरूम मधनं हॉलमध्ये येता, हॉलमधनं किचनमध्ये जाता, किचनमधून गोट्यात जाता. म्हणजे तुम्ही चिकटलेला नाही. घराला चिकटलाय का तुम्ही? नाही. पण चिकटल्यासारखं वाटतंय की नाही? कसं? माझं घर आहे. मग तुझं घर आहे तर तुझ्या बरोबर यायला पाहिजे की. तुझं घर आहे तर तुझ्या बरोबर यायला पाहिजे. पत्नी कुणाची? बोला बोला. पत्नी कुणाची? माझी. गाडी कुणाची? माझी. देह कुणाचा? माझा. मग सोडून कसं जाते? तुझं आहे ते तुझ्या बरोबर यायला पाहिजे, पण ते तुझं नसल्यामुळं तुझ्या बरोबर येत नाही. मग त्याला प्रमाण काय? देह काळाचा आणि धन कुणाचं? कुबेराचं. हा, म्हणजे लक्षात येते, देह काळाचा आहे, पंचमहाभूतांचा आहे, माझा नाही. तिथं संत सांगायला लागल्यात, तुझं स्वरूप काय आहे? तुझं स्वरूप जीव आहे आणि जीव एक हरी आत्मा, जीव शिव सम. जीव आणि शिव काय आहे? सम आहे.
आणि तेच आत्मस्वरूप आहे, त्यालाच ब्रह्मस्वरूप म्हणतात, त्यालाच हरी म्हणतात. मग मी विषय सांगत होतो की घर तुमच्यापासून वेगळं आहे, तसं देहामध्ये राहणारा चैतन्य जीव देहापासनं वेगळा आहे. तो जीव जागृतीमध्ये मी देह आहे हे भ्रांतीनं जीवन जगतो. तो जीव स्वप्नामध्ये या देहाला सोडतो आणि नवीन जग निर्माण करतो. तो जीव स्वप्न पण सोडतो आणि गाढ झोपतो. समजतंय ना? का अवघड आहे? जरा अवघड आहे, पण घ्या समजून. तो जीव जागृतीमध्ये व्यवहार करतो, स्वप्नामध्ये व्यवहार करतो आणि दोन्ही अवस्था सोडून सुषुप्तीमध्ये शांत झोपतो. आणि पुढं काय होते? सकाळी उठल्यावर आणि परत जे सोडलेलं असते ना ते आणि परत धरतो. रात्री सोडतो, सकाळी. असं रोज चालते ना? रोज चालते असं. म्हणजे सोडतोय हे तुमच्या लक्षात आलं का? मी हे सगळं सोडतोय हे लक्षात येतंय का तुमच्या? लक्षात येतंय की आता बाबा हे रोज रात्री आपण सोडतोय, बरोबर? म्हणजे मी देह नाही, हे लक्षात ठेवा. मी देह नाही. मग कोण आहे मी? तर तुम्ही म्हणाल मी मन आहे. कारण आता बसल्या बसल्या इथे काही लोकांचं मन घराकडे गेलं असेल. काही लोक आहेत बघा की बाबा हे काय आता जमत नाही, आपल्या डोक्यावरनं चालले. मग ते मन काय करते? त्याला जे आवडते की नाही तिकडं जाते. मग आता ज्यावेळेला मन, समजा एक क्षणभर विचार करा की ते मन आता घराकडे गेले. जावं बरं घराकडे. तुम्ही सगळे घराकडे जावा आता. मग शरीरानं मनाकडे गेला का मनानं घराकडे गेला? शरीरानं हित आहे आणि मन कुठे गेलं? घराकडे गेलं. आता ते घराकडे गेलं, ते हे तर गेलं नाही, पण तुम्ही जाऊन आला. म्हणजे तुम्ही शरीर नाही, कारण शरीर सोडून तुम्ही तिकडं जाताय. मग ते कोण जाते? तर ते मन जाते. बर, ज्या वेळेला ते मन जाते त्यावेळेला तुम्ही हिथं असताय का तिथं असताय? शरीरानं हिथंच असते, पण मन तिकडे गेलं. आता तिकडेच कशाला? गणपतीची आरती सुरू झाल्यावर मन कुठे गेलं? म्हणजे बघा, शरीर हित आहे, मन तिकडे गेलं. पण मन तिकडे गेलं हे कुणाला कळालं? मनाला कळालं का तुम्हाला कळालं? माझं मावशी कळते ना? थोडं 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 थोडं, जास्त एकदम कळणार नाही. बघा की आता बघा, तुमचं मन आता गोठ्याकडे गेलं, घराकडे गेलं. ते कळालं कुणाला? कुणाला कळालं? तुम्हाला कळालं हो. आता तिकडून परत इकडं आलं, परत इथं आलं. म्हणजे मन जातंय, मन येतंय, पण हे कळणारा आतमध्ये तुमच्या एक जण हाय, त्याला कळतंय. मन गेलं, मन आलं, पण असं कळतंय हे तुम्ही विचार करायला तयार नाही. आता तुम्हाला मी सांगायला लागलोय की तुमचं मन गेलं. हा म्हणता गेलं, म्हणजे तुमच्या लक्षात आलं गेलं, तुमचं मन गेलं. आता तुम्ही म्हणा ते मन आलं. मग तुम्हाला लक्षात येते मन जातंय, मन येतंय. मनाला जाणणारा, बघणारा मी मन नाही. मी मन म्हणजे मी मनाच्या मागं आहे अजून. देहाला पण मी जाणतोय, मनाला पण मी जाणतोय. मग असा कोण आहे जो मनाला पण बघतोय? आता त्याच्या पुढे जाऊन तुमचं लक्ष द्या.
आता श्वास वर येतोय, श्वास येतोय का नाही? श्वास येतोय, खाली येतोय, वर जातो, खाली येतोय, वर जातो. आता त्याच्याकडे बघा, तुम्ही त्याच्याकडे बघा. प्राणायाम करायचा, सर सांगतात आमची, प्राणायाम करा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या. आता श्वास घ्या, श्वास सोडा, हे त्याला कळते का तुम्हाला कळते? कुणाला कळते? अहो तुम्हाला कळते, त्याला काय कळत नाही. श्वासाला ते येते जाते. बर, झोपल्यावर बी येते जाते ना, का बंद पडते? झोपल्यावर बी येते जाते ना ते. मग त्याला काय म्हटलंय माहितीये का? निरंजन माला घट में फिरे दिन रात, ऊपर आवे नीचे जावे, ऊपर आवे नीचे जावे. निरंजन माला घट में फिरे दिन रात, दिवसा रात्री. महाराज, निरंजनाची माळा, बर का, निरंजन माळा नाही, निरंजनाची माळा. म्हणजे निरंजन त्या माळेचा अधिष्ठान आहे, त्या प्राणाचं अधिष्ठान आहे. आणि त्या प्राणाच्या अधिष्ठानावर ही निरंजन माला. जसं आबाची पत्नी, माझं नाव आबा, या देहाचं, त्याची पत्नी, तशी निरंजनाची माळा. मग ही माळा आहे ना, ही माळा ही बंद पडते, ही माळा बंद पडते हो. पण ही माळा, त्याला अजपा जप म्हटले. मग त्या अजपा जपाकडं चालू आहे रोज, त्याला सोहम म्हणतात. मग त्याच्याकडे तरी लक्ष आहे का आमचं? आम्ही हा जप करायला लागलोय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पण हा कृत्रिम आहे का? तर तिथं मन नाही. मन कुठं आहे? हे चालू आहे. म्हणून माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे, म्हणतो दाही दिशा फिरे, ते तो सिमरन नाही. मग हे कृत्रिमता असली तर त्याला भक्ती म्हणत नाहीत, त्याला स्मरण म्हणत नाहीत. जिथं वाचा, मन आणि भगवंत, काया वाचा मन, शरीर स्थिर पाहिजे, मन स्थिर पाहिजे, एकाग्र पाहिजे, आणि वाचा, या तिघांचं मिलन व्हायला पाहिजे. म्हणून ते संत सांगितले, नामरूपासी नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. मग आपला विषय होता की मी प्राणाचाही जाणता आहे. निरंजन जो आहे ना आतमध्ये, त्याच्या सत्तेवर प्राणपण. मग असा जो आहे त्या चैतन्याचं प्रतिबिंब, तो त्यालाच संतांनी जीव चैतन्य म्हटले. काय म्हटलंय त्याला? त्या जीव चैतन्याचं प्रतिबिंब आतमध्ये असतंय. त्या बघा, 4 चैतन्य सांगितली, लक्ष द्या. किती 5 मिनिटात संपूया? हा, 4 चैतन्य सांगितली, लक्ष ठेवायचं. आज शाळेमध्ये आल्यावर काहीतरी घराकडे जाताना विचार करत जायचं. जसं आलंय तसं कुत्र बसतंय, बसल्यावर उठतंय, मातीत बसलेलं असतंय, काय करतंय नंतर? अंग झाडतंय. आणि घराकडं तसं हे कुत्र. तुम्ही दुसऱ्याला कुत्र म्हणू नका, हे बी भुंकते. तुका म्हणे भुंकते वेळी प्रमाण आहे, वेळ अवेळ न कळे, गाढवाचे ताने पालटते क्षणोक्षणे, तैसे अधमाचे लक्षण एकविध नाही मन, उपजता बरे वाटे रूप वाढता ते नासे, तुका म्हणे भुंकते वेळी वेळ अवेळ न कळे. संतांनी सांगायला काय कमी केलेलं नाही. ह्याला गाढव म्हटले, ह्याला कुत्र म्हटले. कुणाला?
आणि ह्यालाच देव म्हटले. ह्याला नव्हे, जीवाला. पण हे जीव आहे का नाही, ते स्वतःचं स्वरूप विसरून ज्याला गाढवासारखं करायला लागते त्यावेळा गाढव म्हटले त्याला. बाळा तू देव आहेस रे, पण गाढवासारखं करायला लागलास रे. आमच्यात गाढवाचे संस्कार आहेत का नाही? लात मारते की नाही? नको त्या वेळेला नको ते ओरडते का नाही? गाढवाला कळते वे इथं बाबा पारायण चालू आहे, इथं आता ओरडायचं नाही. कुत्र्याला कळतं इथं भुंकायचं नाही. ते संत सांगतात पांडवांच्या बरोबर कुत्रं बी म्हटले स्वर्गाला निघालं होतं, पण ते पोचलं नाही म्हणले. का तर त्याला म्हटले तांगडं वर करायचं वय. तसं हे जीव आहे की नाही, हे बी पोचतंय या देहाच्या कारणे सच्चिदानंद, पण त्याला नको ते करायची सवय. मग ही सवय कुणाला लागल्या? तर ह्या जीवाला लागल्या. त्याच्याकडे संस्कार आहेत तसे, आणि त्या संस्कारामुळं त्याला सांगितलंय संकल्प, वासना आणि संस्कार ह्या जीवाकडे आहेत, ते अंतःकरणामध्ये आहेत. आणि तो जीव 4 प्रकारची चैतन्य, ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य, 4 प्रकारची चैतन्य आहेत. त्याच्यामध्ये चैतन्य 4 नाहीत, पण उपाधी 4 झाल्या. एक जे सर्वत्र व्यापक आहे त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात. त्यानंतर ज्या वेळेला त्या चैतन्यानं काय केलेलं आहे, ईश्वर ही उपाधी घेतली, माया उपाधी स्वीकारली, माया विशिष्ट झाला. महाराज आमचे सांगतील आता तुम्हाला कीर्तनामध्ये, माया विशिष्ट चैतन्य त्याचं नाव आहे ईश्वर, आणि त्याची जी उपाधी आहे त्याला म्हणायचं विद्या माया. ती विद्या माया त्याला आवरण घालत नाही. आणि ते चैतन्य ज्या वेळेला या देहामध्ये येतं ना, ह्या कुटीमध्ये, याला कुटी म्हटले, लक्ष द्या, याला कुटी म्हटलंय. आणि या कुटीमध्ये जे चैतन्य आहे त्याला कूटस्थ चैतन्य म्हटलं. काय म्हटलंय त्याला? कूटस्थ, कुटीमध्ये. आणि त्या कूटस्थाचं अंतःकरणामध्ये अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव म्हटले. मग आता काय करायचं आहे, महाराज आमचे सांगतात मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण. मग आता जीवाची उपाधी कुठली आहे तर अविद्या. हे जरा तुम्हाला अवघड आहे, पण असू दे अवघड असलं, कारण का अजून जीव आणि शिव हे समजणार नाही, तसं लवकर समजणार नाही. कारण पाठ नवीन आहे हो, धडा नवीन आहे. मग धडा नवीन असल्यामुळे डोक्यावरनं जातोय. पण असू द्या, हे बघा चैतन्य एकच आहे, ब्रह्म एकच आहे, ते तत्व एकच आहे. त्या तत्वानं अविद्येचा संग केला. कशाचा संग केला? अज्ञानाचा संग केला. म्हणून त्याला फक्त जीव चैतन्य म्हणायचं. चैतन्यच, पण ते जीव रूपाला आलं. कशामुळं? अविद्येमुळं. त्यानंतर ते चैतन्य ज्या वेळेला मायेचा, विद्यामायेचा त्याचा संबंध आला, ते झालं ईश्वर चैतन्य. मग संत म्हणतात ईश्वराची विद्या उपाधी आणि जीवाची अविद्या उपाधी या दोन्हीचा बाध करायचा, निराश करायचा. आणि याच्यामधलं चैतन्य आणि त्या उपाधीतलं चैतन्य एकच आहे. मग आता हे कधी करायचं आहे तर आपण चिंतनानं, श्रवणानं, मननानं त्याचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. ते 1 तासात काय समजणार? आता आम्ही गेली अण्णा म्हणतात 40 वर्ष झालं तेच करतोय, तेच, तरी सुद्धा अजून त्या जीवाचं जीवपण, जीवाची जीवदशा जात नाही. ते अजून 1 सेकंद नुसतं ईश चैतन्य होतंय. जीव पण तिथंच आहे आणि ईश्वर पण तिथंच आहे. एकाच झाडावर 2 पक्षी बसल्यात. संत म्हणतात एक जण ज्या वेळेला सुखदुःखाचे फळं भोगायला लागतो त्याला जीव होतोय, जीवदशा प्राप्त होते. आणि तो सुखदुःखाला जर साक्षी राहिला तर तो शिव होतोय. मग दिवसभर आम्ही साक्षी आहे,
का दिवसभर आम्ही भोगात आहे? प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात येईल. सुख दुःख जीव भोग पावे. ज्या वेळेला ते चैतन्य सुख दुःखाकडे वळायला लागते त्यावेळेला ते चैतन्य साक्षी न होता जीव दशेला येते. आणि तेच जर म्हटलं माझा सुखाशी संबंध नाही, माझा दुःखाशी संबंध नाही, मी स्वतः सुखरूप आहे, तर ते शिव होते. मग असं कुणी करायचं? तुकाराम महाराजांनी, ज्ञानदेवांनी का एकनाथ महाराजांनी? कारण हे 3 प्रस्थानत्रयी आहेत ना आपल्या. त्यांनी प्रस्थान टाकलं हो. कुठं? आता प्रस्थान झालं ना परवा दिवशी आळंदीवरून पंढरपूरला. अपूर्णतेकडून पूर्णतेकडं का पूर्णतेकडून पूर्णतेकडं? अहो पूर्णतेकडून पूर्णतेकडे जायचं. ओम पूर्णमिदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुद. तुम्ही पूर्णच आहात, मीही पूर्ण आहे. पण पूर्ण असलेल्याला मी अपूर्ण आहे ही भ्रांती आहे, अज्ञान आहे. आणि म्हणून या अज्ञानाचं छेदन, अज्ञान निवारण ज्या वेळेला होईल त्यावेळेला कळेल की जीव मी स्वतःला असत जड आणि दुःखरूप समजत होतो, तर मी असत नाही, देह असत आहे. देह दुःखरूप आहे, देह जड आहे. आणि मी या देहाचा जो जाणताय तो सतरूप आहे, चित्रूप आहे, आनंद रूप आहे. पण हे सच्चित आनंद सुद्धा ते ह्या देहाच्या उपाधीच्या माध्यमात नाही, नाहीतर त्या ब्रह्माच्या ठिकाणी हे सच्चित आनंद सुद्धा हे चालत नाही म्हणतात. तिकडे जायला नको. हे अगोदर पहिल्यांदा हे असत जड दुःखरूप आणि ते काय आहे? सच्चित आनंद रूप. पण हा जीव ह्याच्याशी संग करतो आणि स्वतःला असत जड दुःखरूप समजतो. त्यानं जर स्वतःशी संग केला, म्हणून ते म्हणतात न करी रे संग राही रे निसंग. आणि म्हणून जीवानं काय करायचं आहे? याचा संग सोडायचा आहे, अविद्येचा संग सोडायचा आहे आणि आपण कोण आहे त्याचा संग करायचा आहे. आणि मग त्याला संत म्हणतात की किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, मग ते जे होय तया नाव सुख. जीवानं आपलं कोण आहोत हे ओळखायचं आहे आणि त्याचा संग करायचा आहे आणि त्याच्याशी एकरूपता साधायची आहे. असं जर केलं तर तिथं जे होतंय त्याचं नाव आहे आत्मसुख. असं आत्मसुख जीवाला स्वतःचं स्वरूप समजावून यावं आणि त्याची प्राप्ती व्हावी, अशी मी संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी. आणि हे तुम्हाला खरं सांगतो, हे आहे ना तुम्हाला इथे गावात बसून घरात बसून होणार नाही. तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास. तुम्हाला तिथंच ते तर सेवा हा दारवंटा, ते ज्ञानाचा कुंठा. ते तिथं जाऊन महाराजांनी 20 वर्ष त्यांच्या गुरुकडे जाऊन सेवा केली, श्रवण केलं, मनन केलं. आणि गुरु गेल्यानंतर आणखी आता शेवटच्या श्वासापर्यंत महाराज म्हणतात आपल्याला चिंतन सोडायचं नाही. आपण सुद्धा निश्चय करायला पाहिजे, बाबा एकादशीला नुसतं मी चिंतन करणार नाही, तर दररोज माझी एकादशी व्हायला पाहिजे. तुमच्यातले सगळे लोक दररोज एकादशी करायला तयार आहेत का हो? कारण एकादशी व्रत पांडुरंगाला प्रिय आहे. मग दररोज करूया की. ते आम्हाला प्रिय नाही म्हणावं, त्याला असेल मस्त, त्याला मस्त प्रिय असेल, तो काय मी म्हणेल. याचा अर्थ काय माहितीये का? एकादशी रोज असावी. याचा अर्थ काय? हे 10 इंद्रिय आणि 11वं मन त्या आत्मस्वरूपाकडे सतत लागावं, त्याला एकादशी म्हणतात. आणि ही सारखी व्हायला पाहिजे. एकादशी 10 इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळकाला होत. करूयात असा गोपाळकाला. वाणीला विराम देतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.